माडीवाले फोटो काढा. थोडं मागे एक मिनिट भारतीय जनता पार्टीचा चला गिरीश भाऊ आगे बढ़ो. मागे आपण जाताना भाऊ 2 मिनिटं फक्त बघायला थोडक्यात सांगा ना. बोला. आज विजय झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा बांगलादेशमध्ये, काय सांगणार आपण? बांगलादेश सॉरी समोर मोकळीचं फक्त बाईक भाऊ तर मुखर्च बोला भाऊ. मागचा फोटो भाऊ सांगा. पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजय झाला, त्या संदर्भात आपण काय सांगा? आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय आनंदाचा आहे आणि ऐतिहासिक पण मी असं म्हणेन. गेल्या 15 वर्षापासून ममता बॅनर्जी यांनी जी दादागिरी हुकुमशाही बंगालमध्ये आणलेली होती, आज तिचा अंत झालेला आहे. आणि मला वाटतं असं तसं झालं नाही. पुढच्या काळामध्ये ममताजींचा पूर्ण सफाया म्हणजे राजकारणाच्या पट्टावरच ते जातील की काय, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. मतदारांनी त्यांना अतिशय चोख उत्तर दिलेलं आहे. जो विकास पश्चिम बंगालमध्ये व्हायला पाहिजे होता तो अजिबात होऊन नाही, झाला नाही. लोककल्याणकारी योजना होत्या केंद्र सरकारच्या मोदींनी दिलेल्या, त्या सुद्धा त्यांनी होऊ दिलेल्या नाही. लोकांना फक्त गरिबीत दारिद्र्यातच ठेवलं. फक्त तुम्ही मला मतदान करा आणि उपाशी मरा, हीच भूमिका त्यांची त्या ठिकाणी होती. आणि म्हणून आज 15 वर्षाच्या तपानंतर या ठिकाणी लोकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं. पश्चिम बंगालमधले ज्या मतदार आहेत बंगालमधले त्यांच्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल, बंगालच्या जनतेला दिसेल की विकास काय असतो. सगळ्यात मागासलेलं राज्य म्हटलं तर असलेला हरकत नाही, ते बंगालात राहिलेलं आहे. गरिबी कुठे सगळ्यात जास्त मला वाटतं बंगालमध्येच त्या ठिकाणी असेल. कुठेही रोजगारची साधनं नाहीत, कुठेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कुठेही लोककल्याणाच्या कुठल्याही योजना त्या ठिकाणी राबवल्या नाहीत. फक्त हमकरे सो कायदा, हमशाही, गुंडागर्दी, खून, मारामाऱ्या याशिवाय ममताजींनी त्या ठिकाणी काही केलेलं नाही. आज जनतेने त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे, चोख उत्तर दिलं आहे आणि त्यांचा पूर्ण सफाया त्या ठिकाणी केलेला आहे. भाऊ आसाममध्ये सुद्धा आपला विजय झालेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? आसाममध्ये असेल, पांडिचेरीत असेल, बंगालमध्ये असेल, सगळ्याच ठिकाणी भाजपचा नंबर 1 आहे. तुम्ही बघा नकाशामध्ये दाखवलं होतं, सगळा हिंदुस्थान जो भाग भगवामय झाला आहे. 80% ठिकाणी राज्य सरकार आता आहे भारतीय जनता पक्षाचं आहे. माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये तर एकमत आहे की फक्त भाजपशिवाय पर्याय नाही, कपडाशिवाय या देशाला पर्याय नाही, हे आपण बघतात. काँग्रेसचा तर पूर्ण सफाया झालेला आहे. कुठे राहिली काँग्रेस?
तर त्या केरळमध्ये आहे. पण मला वाटतं एकच राज्य त्यांचं पुढे त्या ठिकाणी राहील, त्याशिवाय त्यांना कुठेही संधी मिळणार नाही. आणि म्हणून काँग्रेसचा सुद्धा सफाय झाला. नेत्यांनी सगळ्या निवडणुका वाऱ्यावर सोडल्या. कुठेही सभा नाही, कुठे रॅली नाही, फक्त तुम्ही तिकीट घ्या, लढा आणि मरा, ही भूमिका त्यांची आहे. त्यामुळे तर लोकांनी काँग्रेसला सोडलेलं आहे. मागे